कणकवलीत आमदार निलेश राणेंनी आपला खास कणकवली पॅटर्न यशस्वी करून दाखवला। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत कणकवली शहर विकास आघाडीचे हेवीवेट उमेदवार श्री संदेश पारकर हे 145 मतांच्या निसटत्या बहुमताने विजयी झाले। त्यांना 5241 मते मिळाली, तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी व भाजपाचे उमेदवार श्री समीर नलावडे यांना 5096 मते मिळाली आणि 145 मतांच्या निसटत्या बहुमताने संदेश पारकर विजयी झाले। निकाल घोषित होताच कणकवली शहर व परिसर फटाक्यांच्या दणदणाटाने दणाणून गेला। कणकवली नगरपंचायतीमध्ये नगरसेवकांच्या एकूण 17 जागा असून त्यापैकी भाजपला 9 जागा मिळाल्या, तर शहर विकास आघाडीला 8 जागा मिळाल्या। मतदानाच्या वेळी नगराध्यक्षांना एक जादा मत देण्याचा अधिकार असतो, तरीही समसमान मत होण्याचा प्रश्न उरतोच। या निवडणुकीत कणकवली नगरपंचायतमध्ये एकूण 10,584 इतके मतदान झाले। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत यावेळी शहर विकास आघाडीचा नाविन्यपूर्व प्रयोग करण्यात आला। या शहर विकास आघाडीला शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आदी पक्षांचा पाठिंबा होता आणि या शहर विकास आघाडीचे नेते होते खुद्द आमदार निलेश राणे। कणकवली नगरपंचायत ही देवगड कणकवली विधानसभा मतदारसंघात येते, म्हणजेच हा खरे तर नामदार नितेश राणे यांचा इलाका होय। असे असतानाही आमदार निलेश राणे यांनी तेथे विविध पक्षांची मोड बांधली आणि इरेला पेटून निवडणूक जिंकून दाखवली। कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीत नामदार नितेश राणे यांना जबरदस्त धक्का बसला। नगराध्यक्षपद व नगरपालिका देखील त्यांच्या हातातून गेली आणि प्रतिस्पर्धी शहर विकास आघाडीला विजय मिळाला। कणकवलीत यावेळी भाजप विरुद्ध अन्य सर्व पक्ष असे चित्र होते व ही मोड बांधण्याची कामगिरी आमदार निलेश राणे यांनी अतिशय प्रयत्नपूर्वक केली। विजयी झाल्यानंतर शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष श्री संदेश पारकर यांनी सांगितले की आमच्या शहर विकास आघाडीत सर्व पक्षांचे नेते होते। आमदार निलेश राणे, नामदार उदय सामंत, माजी आमदार वैभव नाईक, श्री सतीश सामंत, श्री राजन तेली यांच्यासह सर्व जनतेने आम्हाला पाठिंबा दिला, म्हणून शहर विकास आघाडी विजयी झाली। आमदार निलेश राणे हे जिद्दीने उभे राहिले व त्यांनी कणकवली व मालवण या दोनही ठिकाणी विजय संपादन केला। दोन्ही ठिकाणी आमदार निलेश राणे हे भाजपाविरुद्ध दंड थोपटून उभे राहिले आणि त्यांनी भाजपला घाम फोडला। त्यामुळेच मालवण व कणकवली या 2 ठिकाणच्या निवडणुकांकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले होते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।